नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या नावानेच व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा ग्रुप्स आहेत. ह्याच्यावर इंग्रजी आणि मराठीमध्ये रोज मी एक पोस्ट घालत असते. रविवारी मी हे ग्रुप उघडून ठेवते, म्हणजे सगळीजणं आपले प्रश्न, ज्यांना प्रश्न आहेत किंवा काही विचारायचं असेल ते विचारू शकतात. बाकी दिवस हे ग्रुप पूर्ण ओन्ली ॲडमिन्स ग्रुप आहेत, पूर्णपणे बंद असतात. फक्त पोस्ट आणि ज्यांनी आठवड्याला रविवारी प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरं ह्याच्यात दिली जातात. आज एक गहन प्रश्न ह्या आठवड्यात जो आलेला होता तो म्हणजे प्लीज तुम्ही विस्ताराने सांगा की गूळ चांगला का साखर चांगली. तर एक खूप लोकांची कल्पना आहे आयुर्वेदाबद्दल की आयुर्वेदामध्ये गूळ चांगला असं सांगितलेलं आहे. ही चुकीची कल्पना आहे. आयुर्वेदामध्ये गुळाला चांगलं सांगितलेलं नाही. गूळ हा उष्ण आहे, त्याचप्रमाणे क्लिन्न आहे, शरीरामध्ये जाऊन चिकटतो आणि त्यामुळे तो काढायला खूप त्रासदायक होतो. म्हणून जर तुम्हाला डायबिटीस असेल, तुम्ही साखर खात असाल तर तुम्हाला बरं करणं जास्त सोपं आहे आणि तुम्ही गूळ खात असाल तर तुम्हाला बरं करणं खूप कठीण आहे. गूळ खाण्याची एक पद्धतसुद्धा आहे. ज्या गोष्टींमध्ये रेशेमय पदार्थ आहेत, म्हणजे ज्याला तंतुमय पदार्थ, रेशेमय पदार्थ आपण ज्याला फायबर म्हणतो, अशांबरोबरच गूळ खावा. म्हणूनच तिळगूळ, शेंगदाणे गूळ किंवा गुळाची चिक्की किंवा म्हणजे बदामाची चिक्की, शेंगदाण्यांची चिक्की, चण्याची चिक्की, डाळ्याची चिक्की, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी की असा गूळ खाल्ल्याने तो शरीराला चिकटत नाही, त्या रेशेमय पदार्थांच्या बरोबर तो बाहेर निघू शकतो. चहा, खरवस, खीर ह्याच्यामध्ये कधीही गूळ घालू नये. तो गूळ शरीरामध्ये चिकटला की अशा प्रकारच्या प्रमेह किंवा डायबिटीसच्या पेशंटना बरं करणं खूप कठीण जातं. आपला हा प्रश्न नाही आहे की आपण सेंद्रिय खातोय का केमिकलयुक्त पदार्थ खातोय. आपला हेतू काय आहे की आपल्या शरीरामध्ये साखर कशाने वाढते. तर आपल्या शरीरामधली साखर साखरेनी आणि गुळानी दोघांनीही तेवढीच वाढते. म्हणजे दोघेही शरीराला हानिकारक तेवढेच आहेत. त्यातल्या त्यात साखरेचा निचरा शरीरातनं करणं सोपं आहे, गुळाचा निचरा करू शकत नाही. या दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्याव्यात आणि डायबेटिक लोकांनी साखर सदंतर बंद करावी. ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ केलेले आहेत की कुठले पदार्थ आपल्या आहारामधले साखरेमध्ये परिवर्तित होतात. म्हणजे ते लपलेली साखर आहे. ही साखर आपल्याला दिसते, आपण किती खातोय दिवसातली 4 चमचे 6 चमचे आपल्याला माहिती आहे. पण काही पदार्थ जे साखरेमध्ये रूपांतरित होतात ते पदार्थ सुद्धा टाळायचे, कारण ती लपलेली साखर आहे. म्हणून साखर आजच बंद करा. तुमचे कुठलेही प्रश्न साखर गुळाबद्दल असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या कुठल्याही सूचना असतील तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये द्या. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचा फोन नंबर कमेंट बॉक्समध्ये घाला, म्हणजे मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घालीन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. चॅनल आवडला तर मित्रपरिवाराला सांगा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.